नमस्कार मंडळी. महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झाला. त्यांचे 65 नगरसेवक निवडून आले, पण मनसेला विशेष फायदा झालेला नाही. त्यांचे फक्त 6 नगरसेवक निवडून आलेले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निकालानंतर अवघ्या महिन्याभरात ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दुरावा दिसून लागलेला आहे. यामागे काही कारणं आहेत. आता ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडला का, अशी चिन्ह दिसू लागलेली आहेत. चर्चा आहे यांचं प्रमुख कारण आहे मुंबई महापालिकेवर होणारी स्वीकृत नगरसेवकाची निवड. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला 3 स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती करून लढवली होती. त्यामुळे एक स्वीकृत नगरसेवक पद मनसेला मिळेल अशी चर्चा होती. पण जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई महापालिकेत 3 स्वीकृत नगरसेवक उद्धव ठाकरे गटांचेच असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत गट नेत्यांच्या माध्यमातून या 3 स्वीकृत नगरसेवकाची नाव महापौरांना कळवलेली आहे. साईनाथ दुर्गे, कैलास पाठक आणि माधवी मांजरेकर अशी ही 3 नावे आहेत. त्यामुळे मनसेला उद्धव ठाकरे गट स्वीकृत नगरसेवक पद सोडणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच ठाकरे बंधूच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगलेली आहे. महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झाला. त्यांचे 65 नगरसेवक निवडून आले, पण मनसेला विशेष फायदा झालेला नाही. त्यांचे फक्त 6 नगरसेवक निवडून आलेले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. नाशिकमध्ये मनसेने शिंदे यांच्या शिवसेनेला साथ दिली. नुकतीच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली. या घडामोडीची पडसाद ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये उमटलेले आहेत. मागच्या महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मनसे, उद्धव ठाकरे, शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मुंबई पालिकेत भाजपचा महापौर आहे. भाजप हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र युतीमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत न घेऊन चूक केली का? त्यांचा योग्य राजकीय निर्णय? तुमचे मत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या राजकीय अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.